चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले। आज सकाळी बिनबा चौकातल्या एका रिकाम्या भूखंडावर असलेल्या झुडपांमध्ये हा बिबट्या आढळला होता। यानंतर तातडीने यंत्रणा सतर्क झाल्या। वन विभाग, पोलीस, महानगरपालिका व वन्यजीव संस्थांच्या प्रतिनिधींनी अथक परिश्रम केले। वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याच्या मागे पहाटेच्या सुमारास कुत्र्यांचा कळप लागला होता, त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्याने झुडपांचा आश्रय घेतला। या भूखंडाच्या सभोवताल उंच जाळी उभारण्यात आली। आसपास शाळा, महाविद्यालय व व्यापारपेठ असल्याने सर्व खबरदारी घेत हे अभियान राबविले गेले। वन विभागाच्या तज्ञ शूटर्सद्वारे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर निश्चित झालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले। चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली। बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्या निसर्गमुक्तीचा निर्णय घेतला जाणार आहे। या बिबट्याचा भरवस्तीत शिरकाव कसा झाला याबाबत वन विभाग तपास करीत आहे। म्हणजे पाट्याच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावराच्या पाठीमागे आला असणार आणि त्याच्या मागे कुत्रे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळते। आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागे आपल्याला जे घर दिसतंय त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता। आणि जसं वन विभागाला, पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडलेली आहे। याच्यामध्ये RRB टीम असेल, बंधुभाऊंची इकोप्रो संस्था असेल, माननीय आमदार साहेब सगळ्यापासून आपल्या सोबत आहेत। त्या सर्वांचं या ठिकाणी रहमतनगर रहिवासी असतील यांनी सगळ्यांनी शांतता राखली आणि या रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुली करण्यासाठी आम्हाला सहाय्यता केली। मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद।